बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. आवाडे सारिकाचं लग्न जनरावकरांच्या अजयशी ठरलेलं आहे. उद्याच्या 5 तारखेला लगेच आणि 7 तारखेला रिसेप्शन असं ठरलं होतं. त्या दिवशी मतदार आणि मतमोजणी आल्यामुळं आता ते सारिका आवाडे सारिकाचं लग्न जनरावकरांच्या अजयशी ठरलेलं आहे. उद्याच्या 5 तारखेला लगेच आणि 7 तारखेला रिसेप्शन असं ठरलं होतं. त्या दिवशी मतदार आणि मतमोजणी आल्यामुळं आता ते सारिका आवाडेनं होतं. सारिका पाटील यड्रावकरकडून ते तिकीट तिला मिळालं आणि उमेदवारी तिला त्यामुळे मिळालेली आहे. आता ती एक अतिशय चांगली कार्यकर्ती म्हणजे अगदी घराघरात जाहिराती वाटण्यापासून दादम अंतरणे खुर्च्या लावणे इथंपासून भाषण करण्यापर्यंत सगळं पडेल ती जबाबदारी ती अत्यंत चांगल्या पद्धतीने करते. महाविपमध्ये युवा संघटन विद्यार्थी संघटन बांधण्याचं काम सुद्धा तिने केलं. हरिपाठचा जो इच्छाकेंद्रित मोठा कार्यक्रम झाला जवळपास 12,000 महिला त्या सगळ्या कार्यक्रमाची जबाबदारी स्थानिकाने घेऊन तेवढा मोठा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणाने तिनं पार पाडला होता. गावातल्या प्रत्येक भागामध्ये जाऊन महिला संघटन बांधणं त्याला हरिपाठमध्ये सहभागी करून घडून त्याचं प्रॅक्टिस घेणं आणि तो मोठा कार्यक्रम आणि दिंडी यशस्वी करणं हे सगळं तिने केलेलं आहे. गोव्याच्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रभाग नंबर 1 ते 16 या सगळ्या प्रभागामध्ये जाऊन तिनं प्रत्यक्ष प्रचार केला. उमेदवाराबरोबर घर टू घर फिरली, सभा घेतल्या. सगळे उमेदवार विजयी करायसाठी जे करणं आवश्यक आहे ते सगळे प्रयत्न केले. त्यामुळे कार्यकर्ती म्हणून ती सगळ्यांना देवाला ती आमची नाता याचा अभिमान आहे. पण दुसऱ्या बाजूला ती अतिशय चांगली कार्यकर्ती आहे हे विसरू नका एवढंच बाजू. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.